हिंगोली जिल्ह्यात पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। सेनगाव मधील सरस्वती नदीला मोठा पूर आलाय। बरडा परिसरातील महादेव मंदिरालाही पुराचा वेढा पडलाय। मंदिराच्या छतावर महाराज आणि सेवेकरी सुद्धा अडकलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी हिंगोलीमधून आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। सेनगाव मधील सरस्वती नदीला मोठा पूर आलेला आहे। बरडा परिसरामध्ये महादेव मंदिर आहे आणि ते संपूर्ण मंदिराला सुद्धा पुराचा वेढा पडलेला आहे। मंदिराच्या छतावर तिथले महाराज आणि त्याचबरोबर सेवेकरी सुद्धा अडकलेले आहेत। तर कुठे जोरदार पाऊस होतोय तर कुठे पावसाची प्रतीक्षा असल्यानंतर आता पावसाने हजेरी लावल्यामुळे काहींना दिलासा मिळतोय। सध्या आपण हिंगोलीमधली ही दृश्य पाहतोय। हिंगोलीमध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे। सरस्वती नदीला मोठा पूर आलेला आहे। पुराचं पाणी सर्वत्र साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये आपल्याला पुराचा वेढा पाहायला मिळतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख। गजानन, पावसाने थैमान घातलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये, साधारण किती नुकसान झालेलं आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? हा जो पाऊस आहे तो ऍक्च्युअली सगळा विदर्भात मोठ्या प्रमाणात झालाय। आमच्याकडे हिंगोलीत सुद्धा पाऊस झालाय, पण एवढा मोठा पाऊस हिंगोली जिल्ह्यात नाही झाला। की ऍक्च्युअली जी नदी आहे ती विदर्भाच्या काठावर आहे, सेनगाव तालुक्यामध्ये सरस्वती नावाची, आणि विदर्भातलं जे काही पाऊस झालाय त्याचं पाणी जे आहे या नदीला वाहून आणलंय आणि त्यामुळे या मंदिराला जे आहे ते बरडा परिसरामध्ये पुराचा वेढा पडलाय। मोठ्या प्रमाणात रात्रीपासून त्या भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जे आहे ते या मंदिराला वेढा पडला। इथं 3 सेवेकरी जे आहेत महाराजासह ते जण अडकून पडले छतावर आणि त्यांना सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने वेगवेगळे प्रयत्न सध्या तरी सुरू आहेत आणि काही वेळामध्ये त्यांची सुटका सुद्धा केली जाणार आहे। या भागामध्ये या नदीला आलेल्या पुरामुळे काही हेक्टर शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि यापूर्वी सुद्धा या भागामध्ये मोठा पाऊस झाला होता, त्यामुळे सुद्धा या भागातल्या पिकांचं नुकसान झालं होतं आणि पुन्हा एकदा हा पूर आल्यामुळं नदीकाठच्या पिकांचं मात्र नुकसान होणार आहे। आणि झालेल्या पावसामुळं जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाची सातत्यानं मागणी होत होती। शेतकरी या प्रतीक्षेत होते पावसाच्या, आणि पाऊस झाल्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे आणि यामुळं पिकांना सुद्धा नवसंजीवनी मिळाली आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।